हमको स्वर्ग नसीब हो जाएगा बोले. हो. तुम्ही बघितलं का स्वर्ग? कोण कोण बघितलं स्वर्ग इथं? ज्यांना नाही बघितलं ते हात वर करून सांगा मला का बघितलं नाही म्हणून. नाही बघितलं ना स्वर्ग? बाकीच्यांनी बघितलं का? गेल्या होत्या का कधी स्वर्ग? म्हणे स्वर्ग नशीब होता म्हणे. आम्हाला काय माहिती स्वर्ग नरक आम्ही पाहिलंच नाही आहे की नाही. तरी अमित शहाला एवढं जर स्वर्ग आवडत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा. भगवंता अमित शहाला लवकर स्वर्ग नशीब होऊ दे. काही हरकत नाही आहे की नाही. आणि तिथं स्वर्गात गेल्यावर तिथून व्हिडिओ कॉल कर म्हणा मला आणि दाखव म्हणा कसं आहे स्वर्ग तर. आहे की नाही. मी पाहिजे म्हणून म्हणायचं की तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाती पर और वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर. छाती पर वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर. ये झूठ नहीं इतिहास गवाह है भाई दीपक. क्योंकि कुत्ते भौंकते रहते ऐसे चलने वाले हाथी पर. ऐसे चलने वाले हाथी पर. चलने भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. बेटा ये 1.5 फुटा पोट्टा बोलता है हर्षल हो. 1.5 फुटे. भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. टांगे तोड़ देंगे दोई भी. बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. अरे आज से ये दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह. अगर फिर से हमारे बाप के बारे में कुछ बोला तो साले तेरा टकला फोड़ देंगे. तेरा टकला फोड़ देंगे. तेरा टकला हर्षल भाऊचं जेवढं कार्य. कारण मी कार्यक्रम असे आता कार्यक्रमाची गरज किंवा पैशाची गरज राहिली नाही अंजली भारतीला. कारण माझ्या समाजाने एवढं मोठं दिलं मला. कारण पुऱ्या भारतातली सगळ्यात मोठी आणि रिचेस्ट गायिका जर म्हटलं तर मी अंजली भारती आहे. सगळ्यात रिचेस्ट गायिका. पैशानं जरी नसेल पण इमानदारीच्यानं माझ्या समाजाचा प्रेम आणि आशीर्वाद एवढा आहे माझ्यासोबत की मला कोणासमोर झुकाची गरज नाही ना कोणासमोर वाकाची गरज नाही. म्हणून म्हणायचं आहे कारण झुकणं पण जमत नाही वाकणं पण जमत नाही. जय भीम जय भीम. दोस्त आसवांचा पाऊस वा क्या बात आहे. मला पुस्तक सप्रेम भेट मिळालं. म्हणून म्हणायचं आहे की संविधान भीम जी का संविधान इस देश की अमानत है. अमानत है. संविधान से इज्जत संविधान से हिम्मत है. हिम्मत है. संविधान से इज्जत संविधान से हिम्मत है. ध्यान में रखना संविधान के खिलाफ बोलने वालों. अरे संविधान से ही तुम्हारी माँ बहन अभी तक सही सलामत है. अभी तक सही सलामत. कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं माझा कोणी वैयक्तिक कोणी पक्षासंग दुश्मन नाही. कारण मला पक्षाची काही लेनदेन नाही. मी फक्त बाबासाहेब आंबेडकरांची गायिका आहे. कारण मी आंबेडकर समाजाची एक मी पोस्टमॅन आहे. एक हमाल आहे. पोस्टमॅनचं काम आहे या गावातलं पत्र त्या गावात पोहोचवणं. हमालाचं काम आहे या गोदामातला त्या गोदामात माल पोहोचवणं. माझं काम आहे मी जो बाबासाहेब असला जो छत्रपती वाचला तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं. माझं एवढंच काम आहे. तुम्हाला जे घ्यायचं आहे ते घ्या. नाही घ्यायचं असेल नका घेऊ. की राजनीति में थोड़ा चलना पड़ता थोड़ा रुकना पड़ता. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता. उसूलों के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता. और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता. सभी को झुकना पड़ता. संविधान के आगे सभी को झुकना पड़ता. क्योंकि लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं. रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं. कुछ भी. रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं. जिनको अपने ठीक से कपड़े बदलना आता नहीं वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं. अरे आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते तर हे जय भीम वाले कधीच कुणाला हरले नसते. बाबू आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते तर हे जय भीम वाले कधीच तुम्हाला हरले नसते. भीमाने शांतीचा धम्म दाखवला दिदी. नाही तर संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्याला आम्ही जिवंत जाळले असते. आम्ही जिवंत जाळले असते. सुंदरसा विषय सादर करणार आहे सर्व माझे जे मान्यवर बसलेले. तसेच मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मला कोणता कार्यक्रम घ्यायचा आणि कोणता नाही. कार्यकर्ता पाहून कार्यक्रम घेते मी. हर्षल भाऊच्या अगोदर वाचलं. हर्षल भाऊचं पहिले कार्य बघितलं. नाही तर वाढदिवसाचे कार्यक्रम घेत नाही मी खरं सांगतो तुम्हाला. पण खरंच जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला जागत असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला जागत असेल त्यांच्यासाठी अर्ध्या रातात उभी राहिल्याशिवाय राहत नाही. आमचे हर्षल भाऊ काकडे त्यांना पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आणि विचार करा तुम्ही अंजली भारतीला ठेवणं म्हणजे बाबासाहेबाला ते मनातून फॉलो करतात म्हणून त्यांनी
नाही अंजली भारतीला तेवढं, हो. नाही तर अंजली भारतीला कसं गायकला होती, बरोबर की नाही? आणि आता इलेक्शन आहे, कोण तुमच्याकडे आहे का इलेक्शन? तुमच्याकडे आहे का इलेक्शन? सगळीकडे आहे ना? आणि कोणाला वोट देणार का तुम्ही? मनवा द्यायला माहित आहे, तुम्ही देताच. पण असं करू नका, इमानदारीच्या सांगतो तुम्हाला. कोणी तुमच्यापाशी पैसे घेऊन येईल ना, धकाधक पैसे घ्या, पेट्याच्या पेट्याच पचवा त्याच्या हराम खोरायचे. हो. हा, जेवढे पैसे घेऊन येतात ना तेवढे पेट्या घ्या, 500च्या असलेल्या. हा. पण वोट मारायच्या वक्ती काही इमानदारी गाजवता तो काय पाहिले ते का तिथे, हो ना. आहे की नाही? बीजेपी वाले किती पैसा वाटतो, पेट्याच्या पेट्याच घ्या, मी असं म्हणत नाही तुम्हाला. जे आले ते येऊ द्या, जे आलं ते येऊ द्या, जे आलं ते येऊ द्या. पण वोट मारायच्या वक्ती तिथे इमानदारी गाजू नका आणि या चोरायला वोट देऊ नका. नाही झालं. बदलाल संविधान जर, बदलाल संविधान जर, संविधान बदललं पाहिजे. माझं मलाही असं वाटतं संविधान बदलवणारे आपण पाठिंबा द्यायचा. हो. तुम्ही नका देऊ, मी देतो. जे संविधान बदलतात की नाही त्यांना माझा पाठिंबा आहे. पण माझं म्हणणं आहे संविधान बदला रे, पण संविधान लिहिण्यासाठी तुमच्या माईचा आणा ना दुसरा तिसरा, सांगा त्याला संविधान लिहायला. हो ना. कुठं लपला असाल, बसला असाल, फिरत असाल, तुमच्यात बसला असाल, त्याला इथं घेऊन या. नाही तर उसना तरी घेऊ. बापूसना असते का? बेकार माणूस आहे. बापूसना असते का? काय करावं गड्या, बापन नवरा उसना नसते काही लावता. बदलाल संविधान बहुजनों के दुश्मनों को पर्व झुक नहीं सकता. बिकने वाले गद्दार बहुत बिक चुके, पर्व बिक नहीं सकता. और हर्षल भाव काकड़े के सामने ये इलेक्शन में कोई भी मैका लाल टिक नहीं सकता. पुरून आम्ही रे उरू, आमचा नाद नकार करू, आमचा नाद नकार करू, आमचा नाद नकार करू. आम्ही घरात घुसून बसले आहेत, हात खाली आहे, त्याच्या हातात काही भारी झालं की काही बांगडे वगैरे भरले की काय रे दादा? जे मर्दाचे हात असेल ते वर करा रे, बायकाचे मारा खाणारे हात वर नाही पाहिजे मला. जे फक्त मर्द आहे, मर्द मराठा, मर्द जय भीमवाले, मर्द छत्रपतीचे मावळे, हेच हात वर करून टाळ्या वाजव. आमचं नाद नकार आमचे मदन भाऊ भारती यांच्याकडून फार मोठा सप्रेमेंट मिळालेला या बहिणीला आशीर्वादाच्या रूपामध्ये खूप खूप धन्यवाद. आमचा नाद नकार करू.
कष्टाची औलाद आहोत. कारण स्वाभिमान कशाला म्हणतात, बाबासाहेबांना आम्हाला शिकवलं. तुम्हाला माहित नाही, जेव्हा बाबासाहेब नागपूरमध्ये ज्यांना श्याम हॉटेल म्हणून आताचं अशोक हॉटेल, तिथे बाबासाहेब थांबले होते आणि तिथे सुपरस्टार दिलीप कुमार ते सुद्धा तिथे थांबले. त्यांना माहित झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं थांबलेले आहे म्हणून. मिलिंद कॉलेजचं काम चालू होतं औरंगाबादचं. म्हणून तो दिलीप कुमार बाबासाहेबांपाशी गेले आणि बोलले की सर मुझे आपके कार्य को कुछ मदत करना है. बाबासाहेब बोलले अरे तुम्ही चरित्रहीन लोक, बाया नाचवणारे लोक, तुमच्या बाया नाचवण्याचे पैसे हा मर्द घेणार आहे रे, चला तुमचे पैसे नको मला. तसेच पट्टे बापूराव जे तमाशाकार होता तो बाबासाहेबांकडे पेटी भरून घेऊन गेला की बाबासाहेब ही पेटी मी मिलिंद कॉलेजच्या मदतीसाठी आणलेली आहे, माझी पेटी तुम्ही स्वीकारा. पण बाबासाहेब बोलले अरे तू ज्या बाया नाचवतो ना त्या कोण्या फटाबामनाच्या बाया नसतात, त्या आमच्या बाया आहेत. आणि त्या बाया नाचवायची हा मर्द तुला बायाची कमाई करणारा दिसते का? अरे आमच्या बघणे नाचूनी तू झालास मला मान, अरे आमच्या बघणे नाचूनी तू झालास मला मान. अरे पठ्ठे बापूराव तुझी कमाई तुझ्या मड्या, हा मर्द कसा रे? कुठे हा कारण ते नगारा कुठे आणि कुठे हरतीचा चाल, अरे कुठे हरतीचा चाल. आमचा नाद नकार करू लोक माझ्या मागे लागले म्हणून ते जोरात धावते, वाचवा वाचवा माझी कोणीतरी मदत करा. पण तिच्या मदतीला कोणी धावत नाही कारण गुंडाच्या हाती नंग्या तलवारी असते. जसे धावते जोरात, धावता धावता तिला असं वाटते आता हे माझ्यासोबत काहीतरी बरं वाईट करतील, आता मला कुठं तोंड दाखवायला जागा ठेवतील नाही, भगवंता माझी मदत कर. धावता धावता एका घराची खिडकी तिला खुली दिसते. जशी खिडकी खुली दिसते तशीच जाते आणि त्या दरवाजावर हात देते. जसा हात देते दरवाजा खोलतात, बाईला आतमध्ये घेतात. जसं बाईला आतमध्ये घेतात, बाई दरवाजा लागते, रात्र निघून जाते, दिवस निघते. सकाळी पोरगी घराच्या बाहेर निघते आणि तिथून म्हणते दादा धन्यवाद रे तू माझा जीव वाचवला. पण तो मुलगा म्हणते ताई जाण्याच्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तूही जवान मीही जवान, तूही सुंदर मीही सुंदर, तूही एकटी मीही एकटी मीही एकटा. जर त्याच्या जागेवर मीच तुझ्यावर बलात्कार केला असता तर कोण्या विश्वासानं माझ्या घरात आली? तेव्हा ती मुलगी बोलली अरे नाही ना दादा मी अशी तुझ्या घरी आली नाही. अरे धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं, पण जेव्हा मी तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं तेव्हा मी तुझ्या घरात आली. तेव्हा मुलगा बोलला असं काय खिडकीतून बघितलं तू? असं काय खिडकीतून बघितलं तू की माझी खिडकी उघडी दिसली, माझ्या घरात घुसली रात्री 12:30 वाजता 1 वाजता? तेव्हा ती मुलगी बोलली अरे नाही रे दादा मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. धावता धावता जेव्हा मी तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं तुझ्या खिडकीमधून मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा फोटो दिसला म्हणून मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मुलगा बोलला की तू बाबासाहेबांमध्ये काय बघितलं, छत्रपती शिवाजी मध्ये काय बघितलं? तेव्हा तो मुलगा बोलला अरे ती मुलगी बोलली अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकर्ता भिकाजी गुजरराव त्यांनी एका मुलीवर बलात्कार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे हात आणि पाय कापले होते, त्या छत्रपतीचा फोटो मला तुझ्या याच्यावर दिसला. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अगोदर चूल आणि मूल होता, बाईला रात्री पुरता आणि भाकरी पुरतं वापरत होते. पण जेव्हा या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबांच्या हाती आलं, आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकारात बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं. आणि तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते
घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा, त्या विश्वासाने मी तुझ्या घरात आली. अरे माय बहीण कोणाची असो, SC NT OBC मुसलमान नव्हे ब्राह्मणाची असो, तिला मान सन्मान इज्जत शौहरत मिळावं म्हणून पंतप्रधान नेहरूच्या थुत्रावर राजीनामा फेकून देणार आमचा बाबासाहेब. आणि तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा, त्या विश्वासाने मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मुलगा बोलला, ताई आज खऱ्या अर्थाने तुला छत्रपती शिवाजी महाराज समजला, आज खऱ्या अर्थाने तुला बाबासाहेब समजला. ज्या दिवशी या देशाच्या प्रत्येक महिलाला बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज समजेल त्या दिवशी कोणी माय बहिणीवर अन्याय अत्याचार व बलात्कार होणार नाही ग माझ्या ताई, बलात्कार होणार नाही. आमचा नाद नकार करू आम्ही भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीला तयाच्या न्यारेच टोक असते. काय म्हणतात वामन दादा कर्डक म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. जय भीम, जय भीम काका, जय भीम. संविधान कवी बदले यांचे संविधान कवी बदलेगा नाही यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. वामन दादा कर्डक म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीला तयाच्या न्यारेच टोक असते. पण दादासाहेब शेडगे म्हणतात, भीमा तुझ्या मताचे नाही, तुझ्या मताला विकणारे 5 नाही 50,000 निर्माण झाले. भीमा तुझ्या मताचे नाही, तुझ्या मताला विकणारे 5 नाही 50,000 निर्माण झाले. कशी येईल या तलवारीला धार, समाजात लाल नाही दलाल निर्माण झाले, दलाल निर्माण झाले. आमचा नाद नकार करू विसरता का आमचे विचार करा म्हणाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. त्यावेळेस लागतो तुम्हाला घोडे, त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला, त्यावेळेस तुम्हाला लागत होते घोडे बसायला. तेव्हा तर लय गोड वाटत होतं हसायला, तेव्हा लय गोड वाटत होतं हसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला, आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का लागले रुसायला. आता आम्ही हसणार, कधी लढू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी मैचा लाल करू शकणार. गोष्ट आठवली. एका शाळेत गेली मी, एका शाळेत गेली. तो मास्तर काय म्हणे मला, म्हणे दीदी आमच्या शाळेतले पोरं लयच हुशार आहेत म्हणे. हो म्हटलं कोणची, तर म्हणे ही नाही का म्हणे ही चंगू मंगू हे समोरची लय हुशार आहे म्हणे. काय विचारायचं विचारा म्हणे. म्हटलं विचारू का म्हणे. विचारा. तुझं नाव काय रे, नाव काय तुझं सांगा रे. आकाश. अयान
म्हणे माझे नाव पाहिलं ना, एकाचं नाव शिवाजी, एकाचं नाव बाबासाहेब, एका पोरीचं नाव होतं सावित्री, दुसरीचं नाव होतं रमाई. म्हटलं एवढे चांगले नाव आहे. एकीचं नाव होतं जिजाई. म्हटलं एवढे चांगले नाव आहे, लेकरं लय हुशार असं. म्हटलं सांग शिवाजी. म्हणे बोला दीदी. मी म्हटलं एका तासाला घंटा म्हणतात, तर अर्ध्या तासाला काय म्हणतात रे. म्हटलं हे शिवाजी होतो, लय हुशार होतो ते. 60 मिनिटाला घंटा म्हणतात, तर 30 मिनिटाला काय म्हणतात. तोही पोरगा हुशार होता. झाला उभा. म्हणे दीदी मी सांगू. म्हटलं सांग. म्हणे दीदी 60 मिनिटाला जर घंटा म्हणत असतील तर 30 मिनिटाला घंटी म्हणावं म्हणे. काय काय प्रगती लेकरायची. बापा बापा म्हटलं. सर म्हणजे अधिक विचारा दीदी. काय विचारायचं विचारा. म्हटलं आता शिवाजी गेला. म्हटलं सांग बाबासाहेब. म्हणे विचारा दीदी. मी म्हटलं मराठीमध्ये वडिलाला पालक म्हणतात, तर आईला काय म्हणावं. थोडीशी बाबासाहेब होता. म्हणे दीदी मी सांगू का. म्हटलं सांग. म्हणे दीदी वडिलाला जर पालक म्हणत असतील तर आईला शेपू म्हणावं. म्हणे काय प्रगती, काय लेकरं हुशार. म्हणजे दीदी तुम्हाला काय विचारायचं विचारा. एका बेवड्याला विचारलं आपल्या पार्टीत आहे का कोणी बेवडं. नाही नाही ते नाही. मलाही 2 बायका त्याला पण दारू देते नाही. एकदम इमानदारी ज्या सांगतो का पॅरेलेस मारला लंबे पाय करून वाजवते. कारण अंजली भारती हे सत्य गायन करते. दोन्ही पाय लंबे करून वाजवते. पाय एक हात गेला. पण विचार करा तुम्ही, बाबासाहेबांचं गुणगान करते म्हणून तुम्हाला माहित आहे पॅरेलेस मारला तर पूर्ण भाग मारत असतो. मारतो की नाही. चेहऱ्याला पण मारतो, तोंडाला पण मारतो. पण विचार करा बाबासाहेबांचं महापुरुषांचं गुणगान करते म्हणून हातही गेला आणि पायही गेला पण तोंड सही सलामत ठेवलं. विचार करा तुम्ही केवढी ताकद आहे महापुरुषांचं गुणगान करांचं तुम्ही. बरोबर की नाही. म्हणून एका बेवड्याला विचारलं. म्हणे राहेर मला लयच खोकला झाला. म्हणे दारू पिल्यानं खोकला जाते का रे. म्हणे हा आमचा तबलेवाला नाही का सोनू, त्याला विचारलं. म्हणे सोनू भाऊ म्हणे दारू पिल्यानं खोकला जाते का. आपले 100% जाते म्हणे. म्हणे कसं काय. आपले दारू न बायको जाते, घर जाते, प्रॉपर्टी जाते, तेवढा खोकला जात नाही का म्हणे शिवाजी महाराजांचे मावळे असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर असेल, त्यांना मी सांगू इच्छितो. विचार करा तुम्ही आमचे पोरं पोरीसाठी मरतात. पोरीनं फोन नाही उचलला तर चालले हराम करून तलवार पाय टाकून तिथं मरायला. अरे मरायचं असेल तर देशासाठी मरा. मरायचं असेल तर आपण तुमच्या मायबहिणी संकटात सापडल्या असेल तर मरा. पोचीराम कांबळे जेव्हा औरंगाबाद विद्यापीठासाठी लढा झाला तर पोचीराम कांबळे मातांग समाजाचा जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही पाय कापले. तरी पोचीराम कांबळे म्हणे जय भीम. त्याचे दोन्ही हात कापले की जय भीम म्हणू नको, तरी पोचीराम कांबळे मातांग समाजाचा म्हणे जय भीम. त्याचे हात कापले, पाय कापले, त्याला म्हणे तुझी गर्दन कापू आणि या सरनाव टाकून तुला पेटून देऊ, आता तरी जय भीम म्हणू नको. पण पोचीराम कांबळे बोलला अरे हात काप, पाय काप, डोकं काप, या सरनाव टाक आणि अंगाडब्बीची काडी लाव, त्याच्यातून तो ज्वालामुखी निघेल, त्याच्यातून सुद्धा निघेल जय भीम. कारण मराचा शौक असेल तर असं मरा ना. आमचे पोरं मरतात, पोरींना फोन नाही उचलला, चालले हरामखोर मराले तिकडे. अरे मराचा शौक असेल तर असं देशासाठी मरा. क्यों मरते हो एक लड़की के लिए, क्यों मरते हो एक लड़की के लिए. 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए बेटा. क्यों मरते हो एक लड़की के लिए, 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए. अरे मरने का शौक है तो मरो बाबा साहब के मिशन के लिए. ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए. नाही आमचे पोरं असे मरत नाहीत. आमचे पोरं पोरीला फोन नाही उचलला आमच्या पार्टीत एक आहे असं 1.5 फुटे हे बांधर. पोरीनं फोन नाही उचलला च्या माय भी. पैसे असले का मग बियर, पैसे नसले का देशी चालते मग. कारण 3 माणसं दारू पेट बसतात, एकाच्या घरात बसतात. बायकोला म्हणतात चल हो चकना आण म्हणते. आता हे जाते चकना आणायला. एक जण काय म्हणते यार म्हणते इमानदारी जाणं म्हणते मी जर निवडून आलो की नाही म्हणते या गावात मी जर निवडून आलो की नाही, जर सरपंच झालो की नाही म्हणते, इमानदारीच्यानं सांगतो तुम्हाला खोटं सांगत नाही म्हणते, पुरं माझा गावच बदलून टाकतो म्हणते. तर दुसरा काय म्हणते अबे तू काय लावून आला गावाचं, अबे महाराष्ट्राचा विचार कर. जर मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडून आणलं की नाही म्हणते आईची शपथ पुरा महाराष्ट्रात बदलून टाकतो म्हणते. तिसरा काय म्हणते अबे आपण देशी पेता देशाचा विचार करा ना म्हणते.
काय महाराष्ट्रातून गावात पडल्या म्हणते आपण देशी पितावून देशाचा विचार करा म्हणते. मला इमानदारीच्यानं ह्या देशाचं जर प्रधानमंत्री केलं ना म्हणते तर आईची शपथ पुरा देशच बदलून टाकतो म्हणते. बायको येते तिथून चकना घेऊन तेच बदलवणाऱ्या सकाळपासून लुंगी समजून माझा पेटीकोट घालून फिरून राहिला ते काय म्हणते पहिले आमचा सगळ्यात जास्त जर पहिलं कोणतं प्रेम असेल आमचं पोरीसाठी आत्महत्या करू नका रे. सगळ्यात पहिलं आमचं जर कुठलं प्रेम असेल जे आमच्या जन्माच्या अगोदर पासून तर आमच्या स्वतः मरेपर्यंत मेल्यावरही आम्हाला प्रेम करत असेल ते म्हणजे पहिलं प्रेम म्हणजे सगळ्यात पहिलं प्रेम म्हणजे आपली आई. आईहून मोठं कोणी प्रेम करू शकत नाही. सर्वप्रथम जर कोणी प्रेम करत असेल जय बरं 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 जय जय दे फटकन दे फटकन. बरं बरं काय तुझ्या बायकोचं नाव काय? पूजा वासनिक. क्या बात है. पाय अशी दिवाणी आहे तिथं अशा पाहिजेच का? हा हे बघा लोक जय 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 आमच्या ताईकडून मला 200 रुपयाची भेटायला खूप खूप धन्यवाद. भीमाची वाघिणी कुठून आली त्यांचे मनापासून धन्यवाद. मरायचा शौक असेल तर देशासाठी मरा. मराचा शौक असेल तुमची माय बहीण जर संकटात सापडली असेल त्याच्यासाठी मरा. आमची पोरं म्हणतात पोरीनं फोन नाही उचलला तिच्या मायबीन म्हणते सकाळपासून म्हणते फोन करून राहिलो म्हणते तिच्या मायबीन फोन काऊन नाही उचलून राहिली म्हणते. मला तिची माय नाही बदमाश आहे तिच्या मायच्या फोन नाही उचलला. मग कधी फोन फोन काही उचलत नाही मग तिला मेसेज करते पिल्लू. आता बाई म्हशीची पिल्ले गायची पिल्ले बैलाची पिल्ले पाहिजे होती बाई डुकराची पिल्ले आता माणसाची पिल्ले झाले. आता नवीनच झालं बाई पिल्लू मेरा बाबू कैसा है मेरे बाबूने खाना खाया की नाही खाया. आणि आता तो नवीन फॅशन झाली. खरं बोलतो का नाही लोकांना लय रूप तुम्ही. आता नवीन फॅशन झाली. आता पोरीला फुरसत नाही लफडे करायला. पोरी 30-30 वर्षाच्या होऊन राहिल्या अधिकारी होऊन राहिल्या इंजिनियर होऊन राहिल्या शिकून राहिल्या कोणावर डिपेंड नाही राहून राहिल्या. आता काय झालं पोरीला फुरसत नाही लफडे करायची. आता पोरीचे लफडे राहिले बायाचेच लफडे चालू शकतात. हो खरं सांगतो तुमच्या इकडे नाही कोण नाही झाली आहे असं. हा आता पोरीला वेळ नाही बायात बापा बापूजी आमच्या पार्टीत आहे नाही कसं दीड कुठे हे याले पोरगी पाहतो ना पोरगी नाही चांगल्या वाटत पुरीच्या माया चांगल्या वाटतं त्याने. त्या भामट्या तोंडाचे रे म्हणतो रे पोरी पाय रे पोरीच्या माया आवडतं त्याला. हा निकून तिकून एखादी पोट्टी पाहिली त्या पोट्टीला फोन नाही उचलला तिला मेसेज करते प्रिय झोपली असेल तर तुझं स्वप्न पाठव रडत असशील तर तुझी आसू पाठव आणि हसत असशील तर तुझी मुस्कान पाठव. हे तिकून मेसेज करते अरे भाड्याच्या बैला मी भांडे घासत आहो खरकट पाठवू का रे. अरे मराचा शौक असेल तर पोरीबारीसाठी मरू नका रे देशासाठी मरा समाजासाठी मरा. तुमची माय बहीण एखाद्या संकटात सापडली असेल तर त्याचे हात पाय कापून टाका तेव्हा तुमचं नाव होईल तुम्हाला लोक पुलतील. हे असे पोरीसाठी मिळले तर काय करू आणि काही बायाचे तर काय सांगू बापा. आणि पोरी जर टाकल्या नागपूर मुंबईला चांगल्या चांगल्या शहरामध्ये शिकायला टाकल्या आणि एखादी बिचारी तिच्या शेजारची गरीब असते आणि ही असते थोडी पैशीवाली तिला पाहते आणि हातात गळ्यात मंगळसूत्र एका तोड्याचं. 3 वेळा त्या समोरचीला दिसलं पाहिजे म्हणून. मग तिने विचारलं माय ताई तू मंगळसूत्र केलं का? हो तुमच्या देरानं करून दिलं 3 तोड्याचं. तुमचा देर म्हणे हो तू काय साध्या माणसाची बाई आहेस काय तुझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं पाहिजे. आणि माझी पोरगी का नाही बाई मोठ्या हॉस्टेलला टाकली माझी शिकायला. कुठं टाकली? मुंबईला टाकली बाई शिकायला. आणि इंग्लिश मध्ये बोलते माय. जेव्हा माझी पोरगी घरी येते की नाही खाली रेंज नसली का नाही तर वरती जाते माय आणि वरती फोन करून नुसतं काय बोलते काय माहिती लव यू लव यू लव यू लव यू लव यू करत राहते. काय माय गरीबाले हसू नका हो. एखाद्याची गरीबाची पोरगी जर कोणाच्या गाडीवर जाऊन बसून दिसली की नाही गावातले कोणा शहरातले चौकीतले बघा टपरीवर बसलेले असतात 4-5 जण 4-5 जण नाही पा कोणाची पोरगी जर कोणाच्या गाडीवर चालली पाहिजे अरे पाय ना अरे जाऊ द्या रे गरीबाची पोरगी आहे बिचारी नाही गाडीला पैसे असतात कोणाले दादा भाऊ म्हणून कोणाच्या गाडीवर जाते. अरे ते गाडीवर जाते तिथे जाऊ दे ना नकट्या तू घरी नसताना तू बायको दुसऱ्याच्या गाडीवर जाते ना त्याचं पाहिजे पाहिजे. काकाजीने फार सुंदर असा शेर दिलेला आहे. खो दादा काय सांगू बाई तुले आणि सकाळचे गेले व आणि दारू पिऊन आले व अहो दारू पिऊन गेलं डोकं दुखून. माय
त्या बहिणीचा नवरा नाही आला. कारण तुम्हाला आता सांगितलं मी खरं इमानदारीच्या ना माय मावल्यांनो, बाबासाहेब बोलले की सारे काय विका पण भान विकू नका. सारे काय विका पण भान विकू नका. बहुजन समाजाची जाण विकू नका. आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका मनोज राजा, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. मतदान विकू नका. माय मावल्यांनो, तुमच्या नवऱ्यानं जर कोणी मनुवाद्याला वोट दिलं, सावध व्हा बरं. आता जर सावध नाही झाला ना इमानदारीच्या ना, आमच्या तोंडाला गाडगण मागून फडा लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. हा, आता इमानदारीच्या ना आता ह्या इलेक्शन पासून जागृत व्हा. अभी नाही तो कभी नाही. आता जर तुम्ही बीजेपीला वोट दिलं, मग तुमचे 12 वाजल्याशिवाय राहत नाही. हे नक्की सांगते मी तुम्हाला. आणि तरी तुम्हाला वाटत असेल तुमच्या नवऱ्यानं कसं, नवरे असतं दारू पिणारे, एक हाप बिर्याणी एक पावटी भेटली, हा ह्या काय देऊन राहिला म्हणते. त्याईनं जर म्हटलं, तुम्ही म्हटलं अहो तो हर्षल भाऊ उभा आहे, चांगला माणूस आहे ना, आपण हर्षल भाऊला वोट देऊ ना. काय म्हणतील तुमचे नवरे, तो काय देऊन राहिला, हे आता 8 दिवसापासून चिकन बिर्याण्या मटन बिर्याण्या पावट्याच पाजून राहिला, कुठं त्या हर्षल भाऊच्या मागं लागल. इमानदारीच्यानं असं जर केलं का नाही तुमच्या नवऱ्यानं, त्याला आतमध्ये किचन मध्ये न्या, अंदरच्या खोलीत, आणि बेल्ल्यानं सुजवा त्याला चांगलं. इमानदारी हो खरं सांगतो, बेल्ले त्या तोंडावर चांगले. तिचा आवाज वाढवला तर ऐकू जाणार नाही कोणाला, आहे की नाही. बेल्ल्याने सुजवा, आणि जर तोंड फुटलं समजा, एखादं बेल्ल बसलं तोंडावरून, फुटलं समजा तोंड बिन, तो कसं सासूचं मन दुखत असते. सासूनं जर म्हटलं तर सासूच्या समोर काय म्हणायचं, काय हो म्हणायचं, कुठे दारू बिन पडले की काय म्हणतो मी, हट बापा म्हणायचं, किती सांगतो तुम्हाला दारू नका पेत जाऊ, दारू नका पेत जाऊन, एवढे दारू पिऊन आले, चला म्हणायचं घरात, अंदर हळद लावून देतो, अंदर न्यायचं, दुका बिल्ले जे कोंबे द्यायचे चांगले. इमानदारीच्या सांगतो, खरंच इमानदारीनं बाई नाही तर काही नाही. नारी निंदा मत कर प्यारे, नार हिरे की खान है, अरे उस नारी से पैदा हुए है भीम बुद्ध भगवान. भीम बुद्ध भगवान. कारण जर एखाद्याला बायको चांगली भेटली असेल तर तेव्हा कामावर जरी गेला ना, इमानदारीच्यानं 100 रुपये कमावायला गेला ना, तरी त्याला एक अपेक्षा राहते का कधी काम होते आणि कधी घरी जातो, कधी काम होते आणि कधी घरी जातो. आणि एखाद्याला जर बायको खराब भेटली ना, तर एखादा अधिकारी जरी असला ना, कामही झालं तरी घरी जायची इच्छा होत नाही. काय करू यार म्हणते, कटकटीनं कावलो रे म्हणते. म्हणून म्हणतो माय मावल्यांना बाई नाही तर काही नाही. अरे विचार करा तुम्ही, 1927 मध्ये 20 मार्च 1927 मध्ये जेव्हा 14 ताळ्याचा सत्याग्रह झाला, तेव्हा बाबासाहेबांसोबत एक राधाबाई नावाची बाई होती, जिच्या पोटात 9 महिन्याचं बाळ, हाती 2 वर्षाचं बाळ, दगडाचा वर्षाव झाला. एक दगड 2 वर्षाच्या पोराला लागलं, 2 वर्षाचं पोरगं रक्ता भांबट झालं राधाबाईचं. बाबासाहेब बोलले, राधाबाई तुमच्या पोराला दगड लागला, तुम्ही माघारी फिरा. पण राधाबाई बोलली, बाबासाहेब तुमच्यासाठी हातचं नाही, त्या पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही. माय मावल्यांनो, ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे, इमानदारीच्या तुमच्यात बघायची आहे. नाशिकमध्ये बाबासाहेबांचा कार्यकर्ता कांबळे, बाबासाहेबांनी विचार केला कांबळेला तिकीट द्यायचं, पण नंतर बाबासाहेबांनी विचार केला की कांबळेला, कारण कांबळे पैसेवाला होता, बाबासाहेबांनी विचार केला कांबळेला तिकीट देण्याच्या ऐवजी जर राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली तर ते माझ्या समाजासाठी काहीतरी करेल. म्हणून बाबासाहेबांना राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली आणि कांबळेला तिकीट दिली नाही म्हणून कांबळेनं बंडखोरपणा केली, बाबासाहेबांच्या विरोधात उभं राहिला. कांबळेची बहीण राधाबाई त्या कांबळेला बोलली, अरे दादा सगळं काही कर पण बाबासाहेबांसंग बेमानी करू नको रे, ज्यानं 7 पिढ्या तुमचा उद्धार केला त्या बाबासंग बेमानी करू नको रे, बाबासाहेबांच्या विरोधात उभं राहू नको रे. कांबळेनं ऐकलं नाही, राधाबाईला राग आला, राधाबाई राग आपल्या घरी निघून गेली. पाहता 10-12 वर्ष झाले. 10-12 वर्षानंतर राधाबाईच्या घरी काही कार्यकर्ते गेले, बोलले राधाबाई आम्ही शोक संदेश घेऊन आलो तुमच्या भावाचा. राधाबाई गप्प होत्या. राधाबाई आतमध्ये गेल्या, किचन मध्ये चाय बनवला आणि कार्यकर्त्यासाठी चाय घेऊन आल्या. कार्यकर्त्याला असं वाटलं की राधाबाईच्या लक्षात नाही आलं आम्हाला काय सांगायचं आहे, म्हणून कांबळेचे कार्यकर्ते उभे झाले आणि बोलले की राधाबाई आम्ही तुमच्या घरी चाय प्यायला आलो नाही, तुमचा भाऊ कांबळे याचं निधन झालं, आम्ही तो शोक संदेश घेऊन आलो. तेव्हा ती राधाबाई बोलली, अरे दादा माझा भाऊ तुमच्यासाठी आज मेला असेल, पण माझ्यासाठी माझा भाऊ त्या दिवशी मेला ज्या दिवशी त्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंग बेमानी केली. कारण इमानदारीच्या ना तुम्ही बेमानी जर केली ना, इमानदारीच्या तुम्हाला सांगतो मी, सत्यानाश झाल्या शहरात नाही. आणि जो महापुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून चालन ना, तो गरीब असो चाहे अमीर असो त्याचं कोणी बाल बाकी करू शकत नाही. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय, मी असं म्हणत नाही तुम्हाला काय करायचंय, कारण माझं काम आहे तुम्हाला रस्ता दाखवणं. 3 महिन्याचा चिवर घेतला, श्रीलंकेला गेली, इमानदारीच्या श्रीलंकेला गेली,
चिवरवर असताना एक भंतीजी माझ्या जवळ आले, दुसऱ्या भंतीजीला सांगत आहे, बोले महाराष्ट्र से बहुत बड़ी सिंगर है, बाबा साहब मिशन चलाती है, ये अभी इन्होंने 3 महीने के लिए चिवर लिया. ते चिवर घेऊन तिथं बसली होती मी ध्यान लावून, जिथं बाबा तथागत भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंतधातू ठेवलेले आहे. एक भंतेजी माझ्यापाशी आले, बोले माताजी आपको अंदर बुलाया. मी आतमध्ये गेले. जसे आतमध्ये गेले तुम्ही विचार करा, म्हणून म्हणतो की सर्वात रिचेस्ट गायिका आणि भाग्यशाली गायिका आहे मी. आतमध्ये मला नेलं आणि जिथं भगवान बुद्धाची ओरिजिनल दंतधातू ठेवले आहे, ते भगवान बुद्धांनी ते टोपलं तिथून उचललं आणि खोललं. ते दंतधातू ह्या डोळ्याने बघितले. विचार करा तुम्ही, विचार करा. मी जगातली सर्वात भाग्यशाली लेडीज आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, माझं अंग कापत होतं की भगवंता मी असं काय पुण्य केलं रे की आज मला हा दिवस दाखवला तू, की ह्या डोळ्याने मला भगवान बुद्धाचे 2500 वर्षापूर्वीचे दंतधातू मला डोळ्याने दिसत आहे. कोणतं पुण्य केलं मी? आणि ते टोपलं त्यांनी उचललं आणि माझ्या डोक्यावर ठेवलं. विचार करा तुम्ही, अशी कापत होती मी. इमानदारीच्यानं तो बाबासाहेबाला फॉलो करेल, छत्रपती शिवाजी महाराजांना फॉलो करेल. जे सत्याला फॉलो करेल त्याचा कोणी बालबाका करू शकत नाही. आणि जो यायला बेमान झाला त्याच्या तोंडात किडी पडल्याशिवाय राहत नाही. मरेंगे या मिटाएंगे, फिर भी हम बचाएंगे. हम सबकी वो तो शान है, हम सबकी वो तो शान है, हम सबकी वो तो शान है, वो प्यारा काँग्रेसचे आमदार विकास भाऊ ठाकरे त्यांची इथं आगमन झालेले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. हम सबकी वो तो शान है, हम सबकी वो तो शान है, वो प्यारा सा गाडगाणी मागून फळा लागला पाहिजे तर तुम्हाला ज्या मनोवाद्याला द्यायचं ते त्याला वोट द्या. पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही आम्हाला अभि नाही तो कभी नाही, बाई नाही तर काही नाही, आम्हाला जगायचं असेल तर इमानदारीच्यानं बीजेपी हे लय बेमानाची पार्टी आहे रे. खरं सांगतो मी तुम्हाला. कोणाकोणाला वाटते की बीजेपी एक नंबर बेमाना पार्टी आहे म्हणून? कोणाकोणाला वाटते? हातवर करून सांगा मला, हातवर करून सांगा कोणाकोणाला वाटते. विचार करा तुम्ही. दादा हटवे, दादा हटवे, दादा अजून थोडेसे विचार करा तुम्ही. बीजेपी मध्ये सगळे बेमान लोक जाऊन बसले, धोकेबाज लोक जाऊन बसले, बरोबर की नाही? तुम्हाला माहित आहे शिंदे सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे संघ बेमानी केली, तिथं जाऊन मंत्रीपद घेतलं. धिक्कार तुमच्या जीवनावर रे. काय भिकाऱ्यासारखे मतं घेताय, हे घेता रे, बरोबर की नाही? हे कायची गद्दारी करू करू आपली माय बहिणी विकून पद कमावणारे हरामखोर हो. आणि समाज तुमच्या पाठीमागे राहते. हम सबकी वो तो शान, अमित खोबरागडे, हम सबकी वो तो शान